आज ना मम्मीच्या हातच्या टोमॅटोच्या रसाची खूप आठवण आली, म्हणून ठरवलं चला आज आपणच बनवूया आपल्या आवडीचा टोमॅटोचा रस्सा. जे कोकणातले आहेत ना त्यांना तर माहीतच असेल, ज्या दिवशी हा रस्सा बनतो त्या दिवशी 2 घास जास्तीचेच जातात. चला तर मग रेसिपी बघूया. सर्वात आधी 5 ते 6 संकेश्वरी मिरच्या आणि 1 चमचा धने पाण्यात भिजत ठेवले. त्यानंतर ओलं खोबरं खवून घेतलं आणि मी खोबरं खवायला बसले की माझी छोटी लेक मध्ये मध्ये येतेच. आता 4 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले, त्यामध्ये भिजवलेल्या मिरच्या, धने, खवलेलं ओलं खोबरं आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या टाकून सगळं मिश्रण एकदम बारीक वाटून घेतलं. बरं, हा टोमॅटोचा रस्सा दिसायला जेवढा यम्मी आहे तेवढा पौष्टिक पण आहे, कारण टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात जे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात मदत करतात. टोमॅटोमध्ये असलेले गुणधर्म रक्त शुद्ध करण्यास आणि त्वचेची नैसर्गिक चमक वाढवण्यास मदत करते. लायकोपिन आणि पोटॅशियममुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. एका साईडला घेतला. आता टोपात तेल गरम करून आणि त्यामध्ये टाकलं मोहरी, लसूण आणि कढीपत्ता. त्यानंतर बारीक वाटलेलं मिश्रण टाकून थोडंसं पाणी घातलं. 3 ते 4 कोकम आणि चवीनुसार मीठ टाकलं. आता मस्त उकळी येऊ दिली आणि तयार झाला आपल्या कोकणकरांचा फेवरेट टोमॅटोचा रस्सा. गरमागरम भातासोबत हा टोमॅटोचा रस्सा म्हणजे अक्षरशः स्वर्ग असो. तुमच्या घरी हा रस्सा कसा बनतो नक्कीच कमेंट करून सांगा. खाऊया हेल्दी, राहूया हॅपी.